बाबा 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 हा बावलीसाठी चोरी? असं काय हा बावलीत? तू माझी झोळी पळवलीस ना? तूच माझी झोळी पळवलीस. कसली झोळी? कोणती झोळी? कोण तू? ए मला ती झोळी हवी, झोळी दे मला. ए मला माझी झोळी दे. तुम्ही काय करता? तुम्ही माझी झोळी दे रे. मला माझी महत्वाची. ए चोर, ए चोर. कुठे गेले असतील ते बाबा? हर हर महादेव. बाबा तुझ्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह दिसतायत. बावली नष्ट झाली? बाबा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सगळं केलं, पण जेव्हा मी बाहुली नष्ट करायला गेले तेव्हा शेवटी त्या राक्षसाने डाव साधलाच. बाबा तो राक्षस खूप शातीर आहे. तो असा सहजासहजी शांत बसणारा नाहीये. बाबा तुम्हीच मला ही बाहुली नष्ट करण्याचा काहीतरी उपाय सांगा. ते काय? चल बघूया. अशी रस्त्यावर पडलेली वस्तू उचलायची नसते. बघू तर काय, कुणाची महत्वाची गोष्ट असेल तर. चल ना. चल. वाव, किती छान आहे ना बाहुली. हो ना. चल आपण हिला घरी घेऊन जाऊया. चालेल. चल. कुठं आहे बाहुली? बाबा अहो मी पिशवीतच ठेवली होती ती. हे असं कसं होईल? तू योग्य पिशवी आणलीस ना? हो मी स्वतःच्या हाताने ती बाहुली पिशवीत ठेवली होती आणि नंतर ती पिशवी मी गाडीला लावली आणि लगेच इकडे निघून आले. नीट आठव, प्रवासादरम्यान पिशव्यांची अदलाबदली तर झाली नाही ना? किंवा तू कुठेतरी थांबून त्या बाहुलीपासून दूर गेली होतीस का? बाहुलीपासून दूर? बाबा बाबा येताना इकडे दोन बायकांचं भांडण सुरू होतं, ते सोडवायला मी गेले होते
तेव्हाच तुझी दिशाभूल झालीये, तुझी घोर फसगत झालीये. तुझ्या नकळत ती बाहुली गायब केली आहे त्या राक्षसाने. हे काय करून बसले मी. उगाच त्या बायकांच्या भांडणात गेले. मी सरळ इकडे निघून यायला होतं. हे काय झालंय आता. ती बाहुली. बाबा बाबा तुम्हीच काहीतरी मार्ग दाखवा. मला सांगा मी कशी शोधू ती बाहुली. आता फक्त 12 तास आहेत तुझ्याकडं. 12 तासाच्या आत जर ती बाहुली नष्ट नाही झाली तर तुझ्या जोडीदाराचा म्हणजे शिवाचा जीव धोक्यात येईल. शिवा त्या आसुरी शक्तीचा गुलाम बनेल. तो मनाच्या एका अंधाऱ्या दुनियेच्या अवस्थेत मार्गक्रमण करेल, जिथून तो परत मागे येऊ शकणार नाही. काय मुली, त्या बाहुलीला नष्ट करण्याचा एकच मार्ग आता बाकी आहे. बाबा काय मार्ग आहे सांगा मला. ती बाहुली आधी शोधून आण आणि आज तिने सांजेला तुझ्या घरात असलेल्या आदिशक्तीच्या पुढ्यात ज्योत पेटव. ती ज्योत अखंड तेवत ठेव आणि 12 तासाच्या आत ती ज्योत विझू न देता महादेवाच्या देवळात घेऊन ये. त्या ज्योतीपासून होम प्रज्वलित कर. एकदा का आदिशक्ती आणि महादेवाची शक्ती त्या होम कुंडात एक रूप झाली की त्यात ती बाहुली स्वाहा कर. आता हीच तुझी परीक्षा आहे. यशस्वी हो. देवी आदिशक्ती शंभू महादेव तुला बळ देईल. जय आदिशक्ती. हर हर महादेव. कीर्ती, ही बाहुली किती सुंदर आहे ना. मला खूप आवडली. आज मी ट्युशनहून आल्यावर हिच्याशीच खेळणार. अगं ही पिठाची बाहुली आहे. माझी आजी सांगत होती असल्या बाहुल्या खूप डेंजर असतात. तुला ही डेंजर दिसते का. ही डेंजर नाही, उलट खूप क्यूट आहे. मग एवढी क्यूट बाहुली कोणी रस्त्यावर फेकून टाकली असेल. मला काय माहित, पण मला खूप आवडली. तुला माहिती का मी हिचं नाव काय ठेवणार आहे. काय. बबडी. बबडी मस्त. मस्त आहे रे. हा का थांब. भारी रे एकदम. दादा देणार आहे माझी चिप्स. आम्हाला भूक लागली. इथून आम्हाला ट्युशनला पण जायचंय. चला निघा आता. ही पाकिट आता आमची झाली. आणि का आता पिठाची बाहुली ह्याला काय भाजून खायचंय का. तुमच्या घरचे काय हेच देतात का तुम्हाला डब्याला. आता याला काय दह्यामध्ये डुबून खायचं का सॉस मध्ये डुबून खायचं. अरे दादा ती बाहुली खायची नाही, खेळायची आहे. अच्छा. खेळा खेळा बाहुली सोबत खेळा. अरे यार कशाला लहान पोरीला पिडताय. हे घे घे तुझी बाहुली. याड झालं काय. आणि इकडे बाहुली. ठीक आहे तुझी बाहुली. मोहिनी पुत्री. मोहिनी 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 पुत्री. मोहिनी ये. मोहिनी ये ये ये. मोहिनी 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 मोहिनी.
इकडे ती बाहुली. सिद्धी सोड. सिद्धी काय करते? सोड. अरे तो मरेल. सोड ना. अरे बाहुली काय बघतेस? सोड. अरे मरेल ना तो. सोड. सोड. चल. सिद्धी काय झालं का होतं तुला? तू त्या मुलाचा गळा पकडलास कसं काय? काय? मी त्या मुलाचा गळा पकडला? अगं हो, मला वाटतं तुला देवाने शक्ती दिली. बरं झालं, खूप दिवसापासून ते आपल्याला त्रास देत होते. बरं झालं गेले. अगं सिद्धी, वाजले बघ किती. आपल्याला स्टेशनला उशीर होतोय. चल पटकन. तू अप्पांचा गळाही पकडला होतास. ब्रो, अरे तू साडी घेऊन शक्ती मॅडमला मारत होता ब्रो. शिवा, हा गरमागरम आल्याचा चहा, वेलची टाकलेला, तुला आवडतो ना तसाच. हा घे. शिवा, अरे कसला एवढा विचार करायलास? आपल्यातून एवढं वाईट कसं काय घडू शकतं नाना? असं कसं वाईट घडल तुझ्या हातून? अरे साक्षात शंभू महादेव तुझ्या पाठीशी आहे. शक्ती बेटा, ये ना. शक्ती बस. नाही थांब, बस तू. शक्ती बेटा, मी तुझ्यासाठी चहा आणतो. ना नको चहा नको मला. ना एक ग्लास पाणी द्याल का? मला खूप तहान लागली. पाणी आता आणतो की. बस. नाही तू बस. अगं शक्ती बेटा, तू किचन मध्ये कशाला आली? मी आणलं असतं ना पाणी. ना शिवा ठीक आहे ना? म्हणजे नेहमीपेक्षा काहीतरी तो वेगळं वागतोय असं काही वाटतंय का तुम्हाला? नाही, पण तू असं काय विचारतेस? नाना, ते माझ्या हातून एक घोळ झालाय. मला खूप काळजी वाटते आता. काय गोळ झालं शक्ती? अरे ते एक फाईल होती, ती फाईल हरवली. तुला आपली शपथ आहे ते खरं खरं सांग. शिवा, अरे शक्ती, काय झाले सांग आपल्याला. शिवा, माझ्या हातून मोहिनीची बाहुली हरवली. काय म्हणतेस तू? बाहुली हरवली? अशी कशी हरवली? ते मी ती बाहुली घेऊन ना मंदिरात त्या साधूबाबांकडे चालले होते. तर मी मंदिरात जात असताना त्या बायकांचं भांडण मी सोडवायला गेले आणि तेवढ्या वेळात कोणीतरी माझी पिशवी चोरली. शक्ती, चल आपण.
शक्ती, आता काय करायचं? खरं तर मला काहीच कळत नाही, पण 12 तासाच्या आत ती बाहुली शोधून नष्ट करणं गरजेचं आहे, नाहीतर शिवा तुझ्या जीवाला. शक्ती बेटा, काही बोलू नको. शिवाला काय बी होऊ द्यायचं नाही आपल्याला. शक्ती, शिवाला संकटातून वाचव. तूच वाचवू शकते संकटात. शक्ती. अहो नाना तुम्ही नका काळजी करू. देवी आदिशक्ती आणि शंभू महादेव आहे आपल्या पाठीशी. ते शिवाला काहीही होऊ देणार नाही. शिवा तू नको काळजी करूस. मी 12 तासाच्या आत ती बाहुली शोधून ती नष्ट करून दाखवे. मी तुला काही होऊ देणार नाही. नको काळजी करू. आता ती बाहुली नष्ट करण्यासाठी त्या 2 बायकांना शोधणं गरजेचं आहे. शिवा, आता काय रे करायचं? नाना तू टेन्शन नको घेऊ. आपल्याला शक्तीवर पूर्ण विश्वास आहे. ती मोहिनीची बाहुली शोधूनच राहणार. काय रे नका पुशारक्या मारून गेला होतास ना तू? माझ्या डाव्या हाताचं मळे म्हणत होतास ना? काय झालं तुला? सांग ना. अहो सरकार, मला एक कळत ना, एवढी साधी सुधी ती बाहुली कशा पाहिजे चोरी करायला सांगितले? त्याच्यापेक्षा कोणत्या मोठ्या वस्तू राहत मला सांगा. बघा तुमच्या पायाशी आणून ठेवतो की ना. ऐका ना. अरे ती बाहुली माझ्यासाठी किती महत्वाची आहे कसं सांगू मी तुला? ऐका ना. मी उभा राहा. ती बाहुली कुठे पडली? कुठे ती पिशवी? म्हणजे बघा, मी ती पिशवी घेऊन पळालो आणि पळता पळता एका माणसाला धडकलो. तेव्हा ती पिशवी माझ्या हातातून सटकली आणि आमच्या दोघांमध्ये बाचाबाच झाली. मी तिकडून पळालो. कोण होता तो माणूस? कोण होता? त्याचा चेहरा काय होता? कुठे तो सांग. काय माहित ना मला. अरे कसला चोर आहे हा? तुला माहित नाही आणि मला कळत नाहीये. तू जर पळत होतास तर पिशवी उचलायची नाही परत. कारण त्या माणसाची जोडी मी आधीच चोरी केली होती. त्या माणसाने मला ओळखलं सुद्धा. तो मला सोडतच नव्हता. मग मी काय करू? मी तिकडून कल्टी मारली. लगेच निघायचं. आजच्या आज ती बाहुली माझ्या हातात हवी, समजलं? हो साहेब. चल मी पण येतो. चल. तुम्ही जाऊ नका, मी जातो त्याच्यासोबत. कुठेही जायचं नाहीये. मी जबाबदारी घेतली, मीच ती पूर्ण करणार. जरा शांत व्हा ना प्लीज. शांत व्हा. तुम्ही काळजी नका करू. मी जाते. ती बाहुली घेऊन येते. कोरोना पण घेते सोबत. रस्त्यात असेल तो कुठेतरी. मी जाते, शांतपणे घेऊन येते. बघू नकोस. शांत व्हा. नको, मी जाते. चल पटकन. इथेच थांबले होते मी. कुठे गेल्या असतील त्या बायका? इथेच होत्या सकाळी. काका, इथे सकाळी 2 बायकांचं भांडण होत होतं. त्यातल्या एक बाई इथेच राहतात ना? गेले 20 वर्ष इथं बाई कोण राहत नाही. अहो काका, मी पाहिलं ना सकाळी, तर इकडेच आल्या होत्या. नाही ना. अहो नाही म्हटलं ना, नाही राहत ते. तो अहो
पळवतेस तू? पळून कशाला गेलास मग? शोध आता ती बाहुली कुठे आहे. देवी आदिशक्ती, अगं थकले मी आता. कुठे शोध लागेल त्या बाहुलीचा? त्या बायका सापडल्या तर त्या बाहुलीचं कोडं उलगडू शकतं, पण त्यातून बायकाही सापडत नाहीयेत. नक्कीच त्या बायका चोरीच्या कटात सामील असतील, पण त्या बायकाही मायावी असतील तर? मला तर आता काहीच कळत नाहीये. देवी आदिशक्ती, तूच काहीतरी मार्ग दाखव. ताई थांबा थांबा. सकाळी तुम्हीच भांडण करत होतात ना? भांडणाचं नाटक करत होतात ना तुम्ही? कोणा तुम्ही सांगा मला. माझी पिशवी चोरीला गेली आहे. तुम्ही चोरली आहे का ती पिशवी? लवकर सांगा मला. कोणाच्या बाहेर सांगण्यावरनं भांडण करत होतात? आम्ही नाही. आम्ही कशाला चोरू तुमची पिशवी? तुम्ही बघितलं ना आम्ही भांडण करत होतो, आणि भांडण करताना आम्ही ह्या दिशेला गेलो आणि मी माझ्या घराच्या दिशेला गेले. नाही, ते तुमचं घर नव्हतं. खोटं बोलताय तुम्ही. मी तिथे त्या माणसाला विचारलं होतं. तो म्हणाला की गेली 20 वर्ष तिथे कुठलीही बाई राहिली नाहीये. ताई ताई थांबा. ताई थांबा. मला सांगा मला. आम्ही काय केलं? पोलिसांमध्ये देईल ना तुम्हाला. अहो ताई